कसे आहेत मित्रांनो, मजेत ना? आपल्या देवाचा गड देवगड या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आनंदवाडीमध्ये विठुरायाच्या जे मंदिरामध्ये जे विठ्ठल रखुमाईच्या गाभाऱ्यामध्ये ठेवलेला घट होता, जो घट स्थापन केलेला होता हरिनाम सप्त्याचा, तो आज आपण संध्याकाळी बरोबर घट विसर्जन सोहळा आपण तो पाहूया. आणि कशावर एक घट विसर्जन सोहळा करणार आहेत ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. सर्वप्रथम सर्व घटाचे फुलं किंवा बेलपत्र अर्पण केलेले असतात ते प्रत्येक एका पिशवीमध्ये भरतात. आणि त्याच्यानंतर जर राहिलेला घट असतो तो घट जशा तसा उचलून, तर मित्रांनो घट विसर्जन करण्याआधी चुरमुरे वगैरे असतात, त्याच्यामध्ये खोबरं मिक्स करतात बारीक आणि सर्वांना ते वाटलं जातं पहिलं. त्याच्यानंतर घट बाहेर काढतात आणि ढोल तसे वाजायला लागले त्याच्यानंतर मंदिरातून घट बाहेर येतो. घट बाहेर घेऊन आले की वाजत गाजत ते उत्साहपूर्ण वातावरणामध्ये घटाचं विसर्जन हनुमान मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या खाडीमध्ये तिथे केलं जातं. आणि विसर्जन झाल्यानंतर पुन्हा लाह्यांचा प्रसाद म्हणून वाटला जातो तिथे असलेल्या भक्तांना. आणि हा व्हिडिओ कसा होईल नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. चला आज आनंदवाडीच्या राजाचा हरिनाम सप्त्याचा घटाचं विसर्जन कशावर होईल ते पाहूया. आणि त्याचबरोबर मग विसर्जन झालेलं नसतं आपल्या घटाचं वगैरे, मग ते तिसऱ्या दिवशी महाप्रसाद होऊन, महाप्रसाद झाल्यानंतर मग संध्याकाळी पुरंगुलींचा प्रसाद, पुरंगुली लाह्या, त्यावेळी लाह्या होत्या, ते लाह्या साखर खोबरं घालून तो सगळ्यांना प्रसाद वाटप केला जातो आणि संध्याकाळी वाजत गाजत विसर्जन होतं त्या घटाचे. अशा प्रकारे आमच्या ह्या हरिनाम सप्त्याची सांगता होते. मित्रांनो, आज घटाचं विसर्जन आहे संध्याकाळी बरोबर 5, 5:30, 6च्या आसपास. तर शेवटचं आता श्रींचं दर्शन घ्या.
आनंदवाडीचा राजाचा हरिनाम सप्ताह कसा आला, प्लस 10 अवतार आणि आला तोही कसा आला, तो नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि घट विसर्जनचा व्हिडिओ कसा आला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा.